NT तर्फे घेण्यात आलेल्या नीट 2024च्या परीक्षेत एकाच परीक्षा केंद्रावरील 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाल्याचं समोर आलंय। या विद्यार्थ्यांची नावं पूर्ण नाहीत। तसंच अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज चुकूनही त्यांना कशी काय मंजुरी दिली गेली हा प्रश्न उपस्थित झालाय। तर या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी अशी मागणी जिजाऊ ब्रिगेड तर्फे करण्यात आली आहे। NTA तर्फे घेण्यात आलेल्या नीट 2024 परीक्षेत एकाच परीक्षा केंद्रावरील 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाल्याचं समोर आलं आहे। या विद्यार्थ्यांची नावं पूर्ण माहीत नाही। तसंच अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज चुकूनही त्यांना कशी काय मंजुरी दिली गेली हा प्रश्न उपस्थित झाला आहे। दरम्यान ही परीक्षा अत्यंत संशयाच्या वातावरणात झाली असून यामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे। या परीक्षेत अनेक ठिकाणी पेपर फुटीचा प्रकारही झाला असून त्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे। देशातील हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी अशा पद्धतीनं खेळलं जाणं योग्य नसल्यानं या संपूर्ण प्रकरणाची SIT किंवा CBI मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी मलकापूरच्या उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जिजाऊ ब्रिगेडकडून करण्यात आली आहे। आपण बघू शकता की 5 जून रोजी नीट परीक्षेचा रिझल्ट लागलेला आहे आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न जे मुलं बघतात त्याच्यासाठी जी एंट्रन्स एक्झाम असते नीटची, तर त्या परीक्षेचा जो रिझल्ट आहे तो खरंच अनपेक्षितपणे लागलेला आहे। कारण की एवढ्या पैकीच्या पैकी मार्क्स मिळणं इम्पॉसिबलच आहे। या परीक्षेमध्ये ज्या मुलांनी खरंच मेहनत घेतलेली, अभ्यास केलेला त्या मुलांचं तर खरंच खूप अभिनंदन, कौतुक आहे। परंतु या पेपरमध्ये जे एंट्रन्स एक्झाममध्ये जे रिझल्ट लागलेले आहे त्या प्रकरणाची कुठं ना कुठं CBI मार्फत किंवा SIT मार्फत चौकशी व्हावी यासाठी आम्ही हे इथं निवेदन दिलेलं आहे। आणि या निवेदनाचं जर का प्रशासनामार्फत याची चौकशी केली गेली नाही तर या निवेदनाचं रूपांतर आंदोलनमध्ये करण्यात येईल। जोपर्यंत या प्रकरणाचा पूर्ण निकाल लागत नाही तोपर्यंत ही चालू असलेली जी आता सुरू होणारी जी ॲडमिशन प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे, प्रवेशाची प्रक्रिया ही रोकावी आणि पूर्णतः चौकशी झाल्यावर अंतिम प्रक्रिया सुरू करावी। आधीच एक विषय कोर्टामध्ये प्रलंबित असताना इकडे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात यावी याला आमचा पूर्णपणे विरोध आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही। हे जे नीटचे एक्झाम दिलेले जे मुलं आहेत, जे मोठमोठ्या म्हणजे जे पैशावाले लोक आहेत त्यांनी पैसे फ्रॉड करून पैसे भरून हे एक्झाम हे जे पेपर आहेत हे फोडलेले आहेत। आणि जे गरीब मुलं आहेत जे मेहनत करतात, स्वतः खूप मेहनत करतात, त्यांचे जीवन जे अंधारमय झालेलं आहे त्यांच्यासाठी सरकारने आता न्याय दिला पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने पण न्याय दिला पाहिजे। की मी यावर्षी नीटचे प्रिपरेशन करत आहे, पण आज यावर्षी जो रिझल्ट लागला, जो फ्रॉड झाला, त्यामुळे आमच्यासारखे विद्यार्थ्यांनी, जे सर्व काही विद्यार्थिनी आहेत त्यांच्या सर्वांचं मन खूप दुखावलं गेलेलं आहे। कारण एवढा मोठा फ्रॉड हा 2016मध्ये पण झालेला आहे, पण तेव्हाही शासनाने पाहिजे तशी कारवाई केली नाही। त्यामुळे खूप साऱ्या मुलांचं नुकसान झालं। आम्ही गरीब वर्गातील मुलं-मुली, त्यांच्यामुळे आम्ही एवढे मोठे पैसे भरून आमचं शिक्षण करायला हे होतो, पूर्ण प्रयत्न करतो, 2 वर्ष प्रयत्न करतो, तरीही आम्हाला असं रिझल्ट भेटत नाही किंवा असे फ्रॉड होत असतील तर मग आमच्या आयुष्याची खूप विचार करावा लागतो। त्यामुळे आमचं आयुष्य खूप अंधारमय होऊन जाते। तर जो नीटचा रिझल्ट लागला आहे तो बघून म्हणजे खरं तर मी शॉक झालेलो आहे आणि आता मी पुढच्या वर्षी नीटची एक्झाम देणार आहे आणि त्याच्यामुळे माझं शासनाला म्हणजे एक विनंती आहे माझी शासनाला की त्यांनी म्हणजे याच्यावरती कारवाई करावी आणि जे दोषी आहेत त्यांना पकडून चांगलीच शिक्षा करावी।